इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज जागतिक लोकसंख्या दिवस. वाढती लोकसंख्या ही आपल्या सर्वांच्या समोर एक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. वाढती लोकसंख्या म्हटली की त्याचा परिणाम आपण आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय अशा वेगवेगळ्या पैलूंनी पाहत असतो. पण श्रोते हो, त्यात भारत हा आजचा जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. पण श्रोते हो, खरंच ही वाढती लोकसंख्या ही संधी आहे की चिंतेचा विषय आहे? यावरच चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक सचिन सनगरे सर यांना. सर नमस्कार आणि आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर, आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे आणि भारताने यामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. आपण या विषयाकडे वळण्याआधी हा जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा झाला आणि जसं इतर जागतिक दिवसांना थीम असते दरवर्षीची, ती याही दिवसाला आहे का? नक्कीच आहे. आणि लोकसंख्या दिन हा साजरा करण्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळात जगभराची लोकसंख्या आणि लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या अनेक ज्या समस्या आहेत, या समस्येवरती काही उत्तरं तयार करावीत, निर्माण करावीत, या दृष्टीने हा लोकसंख्या दिन ची थीम अस्तित्वात आणली गेली. आणि 1987 मध्ये जगाची लोकसंख्या ही 5 अब्ज झाली आणि त्या निमित्ताने कुठेतरी प्रश्न निर्माण झाले की आता 5 अब्ज ही लोकसंख्या जगाच्या दृष्टीने, कुठेतरी जगातील संसाधनांच्या दृष्टीने आणि जगातील वाढत्या लोकसंख्या असलेल्या देशांच्या दृष्टीने चिंतेची बाब निर्माण झाली. कारण ज्यावेळेस लोकसंख्या वाढत जाते त्यावेळी त्याचा संबंध त्या देशाच्या आर्थिक संसाधनांशी संबंधित असतो. आणि म्हणून 1990 पासून खऱ्या अर्थाने जवळपास जगातील 90 देशांमध्ये जागतिक लोकसंख्या दिन सुरू झाला असं म्हणता येईल. जागतिक लोकसंख्या दिवसाची आजची म्हणजे यंदाची कोणती थीम आहे? यंदाची थीम आहे युवा सक्षमीकरण. आज जगाकडे बघताना बऱ्याच वेळा अभ्यासक जगाची लोकसंख्या ही आर्थिक बाजू म्हणून लक्षात घेत असतात आणि या आर्थिक बाजूमध्ये कोणता घटक आर्थिक योगदान देणारा आहे तर तो निश्चितच युवक आहे. आणि युवक ज्या देशाचे अधिक सक्षम आहेत आणि विशेष करून आर्थिक योगदान देणारे आहेत, श्रमाच्या दृष्टीने, वृद्धीच्या दृष्टीने आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जे सक्षम युवक आहेत तेच त्या देशाचं भवितव्य आहे. आणि म्हणूनच प्रत्येक देशातील युवक हा अधिक सक्षम व्हावा यासाठी या वर्षीची थीम आहे युवा सक्षमीकरण. सर, तुम्ही सांगितलं की जगाची लोकसंख्या 1987 साली 5 अब्ज झाल्यानंतर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तर आजच्या घडीला जगाची लोकसंख्या किती आहे आणि भारताची किती आहे? त्यात जगाची लोकसंख्या जवळपास 8 अब्जपेक्षा अधिक आहे. म्हणजे आपण म्हणू 800 करोड लोकसंख्या आहे. आणि भारताचा विचार केला तर जवळपास 143 कोटी म्हणजे 1 अब्ज 43 कोटी इतकी लोकसंख्या आहे आणि दिवसागणिक ती वाढती आहे. अशा वेळी प्रश्न म्हणून जेव्हा समोर येतं तर एवढ्या वाढत्या लोकसंख्येचं पुढे नियोजन काय करायचंय आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे असणाऱ्या निर्माण होणाऱ्या समस्या काही आहेत का, आणि नियोजन का झालं नाही तर त्या समस्या कशा पद्धतीने देशाला आर्थिक, सांस्कृतिक किंवा अन्य विषयात अडथळा ठरू शकेल. ही वाढती लोकसंख्या कशावर परिणाम करते? सर्वात पहिला परिणाम होतो त्या प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था. आणि अर्थव्यवस्थाच्या संदर्भात असणारे प्रत्येक पैलू आहे त्या प्रत्येक पैलूवर देखील त्याचा परिणाम होतो. अगदी सोपं उदाहरण घेऊया आपण की जमीन आहे तर जमिनीचा वापर आपण शेतीसाठी करतो. त्या शेतीतून आपण अन्नधान्य निर्माण करतो. पण विशिष्ट देशाची शेत जमीन ही मर्यादित आहे आणि तिथे निर्माण होणारी लोकसंख्या अधिक असेल, म्हणजे जसं आपण म्हणतो की खाणारी तोंड अधिक असतील आणि कमवते हात किंवा निर्माण करणारे हात कमी असेल तर ती समस्या अधिक जास्त त्या देशाला भेडसावते. बरोबर. दुसरा जो विषय आहे त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या, त्या लोकसंख्येच्या संदर्भात त्याची कार्यप्रणाली, त्या लोकसंख्येची संस्कृती, त्या लोकसंख्येचा धर्म, त्या लोकसंख्येने असणारं त्या देशाचं राजकारण, या सगळ्याचा एकमेकांशी संबंध दिसून येतो. वाढत्या लोकसंख्येचा हा प्रश्न आशिया खंडातील देशांमध्येच आहे की अन्य खंडांमध्ये सुद्धा वाढती लोकसंख्या आहे? म्हणजे आपण जर भौगोलिक दृष्ट्या जर विश्लेषण केलं तर ते कसं असेल?
भारताची लोकसंख्या ही जगाच्या दृष्टीने आता आपण म्हणतो प्रथम क्रमांकाची आहे. हा. सुमारे 143 कोटी ते 146 कोटी या दरम्यान ती मानली जाते सरासरी. आणि ही लोकसंख्या मोठी असण्या पाठीमागची कारण थोडीशी लक्षात घेता येईल. आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये असणारा चीन सारखा देश आहे ज्याची क्षेत्रफळच मोठा आहे आणि भारतासारखा देश आहे, द्वीपकल्पीय देश आहे आणि भारताचे क्षेत्रफळ जगाच्या अनेक देशांच्या तुलनेत ते अधिक आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की त्या देशाची असणारी लोकसंख्येसंदर्भातली वेगवेगळे नियोजन आणि त्या नियोजनाचा परिणाम म्हणून ती लोकसंख्या अधिक वाढीची दिसून येते. भारतामध्ये जसं अगदी आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीचं लग्न झालं पाहिजे आणि प्रत्येक घरात मूल पाहिजे, ही थोडीशी कुठेतरी धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रथा परंपरा याचा त्याच्याशी संबंध आहे. चायनामध्ये देखील फॅमिली असणं, कुटुंब असणं, मुलं असणं ही गौरवाची बाब मानली जाते. आधी समाजात कुटुंब, मोठं कुटुंब, सुखी कुटुंब असं होतं. आता आपण कुठेतरी मर्यादित किंवा हम दो हमारे दो पर्यंत आले. आता तर कदाचित हमारा एक असं इथपर्यंत लोक आलेले आहेत. भारताच्या लोकसंख्येमुळे भारतासमोर कोणते प्रश्न आधी निर्माण होतात? सगळ्यात मोठा आहे बेरोजगारी. आता बेरोजगारी का निर्माण झाले याच्या पाठीमागचे कारण मीमांसा केल्यावरती आपल्याला कळेल की संसाधने जी आहे तुलनेने नैसर्गिक संसाधनं असतील किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची रिसोर्स असतील ही मर्यादित आहेत आणि त्या तुलनेत लोकसंख्या ही नियोजनबद्ध पद्धतीने न वापरल्या गेल्यामुळे तिथे त्याचं बर्डन होतंय, ती एक अडचण ठरत आहे. छोटंसं आणखीन एक उदाहरण घेऊया की एक छोटीशी बस आहे, नेहमीप्रमाणे जाते एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन पर्यंत. त्याची क्षमता किती आहे? 50 धरूया. पण त्याच बसमध्ये ज्यावेळी 50 पेक्षा अधिक 60, 70, 80 किंवा 100 लोक ज्यावेळी बसतात त्यावेळी ती आपल्याला अडचण वाटते. तशा पद्धतीची लोकसंख्या नियोजनबद्ध पद्धतीने ती आपण वापरली नाही किंवा संसाधनांवरती असणाऱ्या अधिक त्याचा ताण जाणवतो आणि त्यामुळे मग वेगळ्या वेगळ्या समस्या बेरोजगारीची असेल, मग त्यातून मग आरोग्याच्या संदर्भातल्या असतील, शिक्षणाच्या संदर्भातील असतील, अशा वेगवेगळ्या समस्या अधिक वाढताना दिसत आहेत. आणि त्याचमुळे कदाचित आपल्याला दिसतं की वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या आहे, कारण त्याच्यावरती नियोजन योग्य पद्धतीने होत नाहीये. सर, समाजशास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं, तुम्ही आता जसं बेरोजगारीबद्दल बोललात, त्याच दृष्टीने अन्य कुठले परिणाम होतात? म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती ही आपली परंपरा आहे आणि त्या दृष्टीने बघितलं तर भारताला त्यामध्ये जगामध्ये नावलौकिक आहे भारताचा की सगळे लोक एकत्र राहतात. पण जेव्हा ते कुटुंब वाढतं त्यामुळे अनेक प्रश्न, सामाजिक प्रश्न निर्माण होतात. तर ते प्रश्न किती जटिल होताना दिसतात आपल्याला आणि या सगळ्याचाच परिणाम एकूण मानवी स्वभावावर होतो का किंवा कुटुंब व्यवस्थेवर होतो का? नक्कीच. मुळात आपण थोडं इतिहासाकडे बघायला लागेल. 50 वर्षापूर्वीचा लोकांचा व्यवसाय कोणता होता? तर प्रकर्षाने आपल्याला जाणवतं की शेतीनिष्ठ स्वरूपाचे व्यवसाय होते आणि शेतीनिष्ठ स्वरूपाचे व्यवसाय असल्यामुळे काम करणारी किंवा श्रम करणारी माणसं प्रत्येकाला अधिक लागायची आणि मग ती आपल्या घरातच असायला पाहिजेत. ह्या हेतून मग ती एकत्र कुटुंब पद्धती किंवा घरामध्ये अधिक मुलं असणं हे गरजेची बाब बनली. पण काल परत्वे साधनं बदलली, काल परत्वे माणसाच्या गरजा बदलल्या आणि काल परत्वे जसं आपण म्हणलं की आधुनिकीकरण झालं, यांत्रिकीकरण झालं, त्याचा परिणाम पुढे शहरीकरणामध्ये झाला आणि शहरीकरणाची एक वेगळ्या प्रकारची जीवनशैली निर्माण झाली. त्यामुळे दिसून येतं की लोकसंख्या ही एकेकाळी अत्यंत आवश्यक बाब होती. घरामध्ये 17, 18 किंवा 20 माणसं सुद्धा सहज सामावून घेतली जायची. पण तीच कालांतराने प्रत्येक जणाचा व्यवसाय वेगळा झाला, प्रत्येक जणाची गरज वेगळी झाली. त्यामुळे ती विभागणी होत झाली आणि मग छोटं कुटुंब, सुखी कुटुंब याकडे लोकांची मानसिकता यायला लागली. आणि जसं जसं शहरीकरण वाढत गेलं तर शहरीकरणाची जीवनशैलीच वेगळ्या पद्धतीची असल्यामुळे जिथे बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो की सगळ्या गरजांची पूर्तता ही आपल्या उंबरठ्याच्या बाहेर होते आणि मग छोटं जेवढं कुटुंब असेल तेवढं ते अधिक आपल्याला नियोजनबद्ध पद्धतीने मेंटेन करता येईल, मुलांना चांगलं शिक्षण देता येतील, घरात खूप चांगल्या वस्तू आणता येतील. या नियोजनातून मग ते छोटं कुटुंब झालं. त्याच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत मुळात जसं आपण म्हणतो की आजी आजोबांचा प्रश्न निर्माण झाला आणि दोन्हीकडच्या की आजी आजोबा कोणाकडे राहतील. मग काही ठिकाणी आपल्याला दिसतं की त्याचाच एक परिणाम, दुष्परिणाम म्हणून वृद्धाश्रम निर्माण झालेले आहेत, त्याचाच एक परिणाम म्हणून आणखीन वेगळ्या काही आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्या मग आपल्याला घातक वाटतात की समाजाची संस्कृती कुठेतरी बदलते आहे का, समाजाची रीतिरिवाज काही बदलत आहेत का, असा तो परिणाम आपल्याला दिसून येतो. तुम्ही शहरीकरणाचा मुद्दा सर तुमच्या आत्ताच्या उत्तरामध्ये बोललात आणि ही खरं तर ज्याला विकास स्वतःचा करायचा आहे तर तो संधीकडे जातो आणि अशा अनेक संधी शहरांमध्ये असतात. हे आपलं एक गृहीतक असं आहे असं आपण म्हणूया. आपण कोकणात राहतो सर आणि कोकणातले अनेक गावं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक गावं, अनेक खेडी ही रिकामी आहेत. वाड्याच्या
वाड्या रिकाम्या आहेत, ती कुठेतरी एखादी आजी, एखादी आजोबा एखाद्या घरात राहतात आणि त्यांची मुलं शहरामध्ये असतात. आणि हे जे वाढतं शहरीकरण आहे, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरांवर लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा आहे. तिथेच गावामध्ये मात्र शुकशुकाट आहे. कधीतरी सणा उत्सवालाच गाव गजबजतं, पण तो प्रश्न जैसे थेच राहतो. किंवा विषम व्यवस्था जर म्हटली तर त्याच्याबद्दल पण सांगा. हे केवळ भारतातच नाहीये, शहरीकरणाच्या प्रती लोकांचं आकर्षण हे जगभरातील लोकांचं आहे. नुसतं केवळ भारतामध्येच ही समस्या आहे असं नाहीये. तर चीन असेल, जपान असेल, जर्मनी असेल किंवा अमेरिका असेल, या देशांमध्ये देखील गावं ओस आहेत. कोकणांचा हा प्रश्न नाही, तर हा जगभर पातळीवरचा प्रश्न आहे. कारण संसाधन जिथे अधिक आहे त्या दिशेने लोकांची जाण्याचा वेग अधिक आहे. आणि का तर त्याला वाटतं की त्या ठिकाणी गेल्यानंतर माझी आर्थिक भरभराट होईल, मला स्वातंत्र्याचे वेगवेगळे पैलू अनुभवता येतील, मला बाजारपेठ मोकळी किंवा अधिक वस्तू, अधिक गोष्टी मला उपलब्ध होतील. मी रोजगाराच्या संदर्भात जसं आपण म्हणतो की गावात राहिलो तर मी फार तर काय करू शकेन, शेती करू शकेन आणि शेतीशी संबंधित काम करेल. फार तर इथल्या असणाऱ्या व्यवस्थेत त्याची आर्थिक प्राप्ती शहरांच्या तुलनेने निश्चित कमी असते किंवा कमी राहील असं त्याला वाटतं. म्हणून तो गाव सोडतो आणि शहराकडे जातो. कारण शहरात संधी मोठ्या प्रमाणात आहे, शहरात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आहेत, शहरातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत, विशेष करून आरोग्याच्या सोयी सुविधा आपण म्हणू, शिक्षणाच्या सोयी सुविधा आपण म्हणू, तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा आपण म्हणतो आणि मनोरंजनाच्या सोयी सुविधा आपण म्हणू, ह्या तिथे अधिक आहेत. त्याच्यामुळे आनंदाची त्याची व्याख्या ही वेगळी ठरते की मला कमी वेळेत अधिक पैसा, अधिक साधनं, अधिक आनंद मिळवायचा आहे आणि त्यासाठी तो शहराकडे जातो. या उलट ग्रामीण भागात आपण म्हणतो दुर्लक्ष होत आहे. याचं मूळ कारण काय? ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या संसाधनामधून त्याला जी आर्थिक प्राप्ती होणार आहे त्याच्यातून त्याच्या त्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होणार नाहीत असं त्याला वाटतं. आणि त्याच्यामुळे निसर्ग कितीही आवडत असला तरी तो एसी असलेल्या घरामध्ये जाणं पसंत करतो. अगदी योग्य मुद्दे सर तुम्ही मांडलेत. फक्त जेव्हा शहरात एखादा इकडचा मुलगा जातो तर त्याला कधी विचारलं तर तो सांगतो की नाही हो, भागत नाही. हा प्रश्न असतोच. तो खरं तर आनंदाच्या शोधामध्ये, सुखाच्या शोधामध्ये शहरीकरणाकडे वळलेला असतो, पण तिथे भागत नाही. आणि तेच ग्रामीण भागामध्ये असं अनेकदा पाहिलं जातं की संसाधनं कमी आहेत, पण असं असलं तरी लोक सुखी आहेत, समाधानी आहेत. तर हे जे चित्र आहे त्याबद्दल सर आपण काय म्हणाल? शहरात भागत नाही मुळात असं म्हणणारा हा पगारदार वर्ग आहे ज्याचं शहरात भागत नाही. कारण शहरामध्ये असणाऱ्या गरजाच आपण एवढ्या वाढवून ठेवलेल्या आहेत ज्या गावातल्या व्यक्तीच्या नसतात. जसं आपण शहरात गेल्यावरती काय लागणार आहे, तर सोपं अगदी उदाहरण घेऊ की मोबाईल पाहिजे. मोबाईल पाहिजे तर त्याचा रिचार्ज हवा, मोबाईल सोबत आपल्याला टीव्ही पाहिजे, फॅन पाहिजे, एसी पाहिजे, हे सगळी संसाधनं पाहिजेत. आणि संसाधनासोबतच अन्य गोष्टी जेवढ्या ज्यांची गरज आपल्याला नसताना देखील आपण अनेक प्रमाणात घरी घेऊन येतो असं दिसतं किंवा आपण गरजा अधिकच्या वाढवून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे भागत नाही. आणि जसं आपण म्हणतो की गावामधले लोकांची अपेक्षाच काय असते, जेवायला जे काय असेल तर रोजचं अन्न आणि जे काय असेल तर मग ते अगदी म्हटलं जातं की गावातला माणूस चटणी भाकर खाऊन आनंदी राहतो आणि शहरात अगदी पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम सगळं असून सुद्धा तो उपाशीच असतो. खरं सर, वाढतं शहरीकरण ही जशी समस्या आपण आता बोलतोय त्याप्रमाणे जे प्रशासन आहे किंवा शासन आहे त्यांच्यासमोर या समस्या म्हणून जर आपण बघितलं तर त्यांच्यासमोर पण अनेक प्रश्न निर्माण होतात. तर ते कोणते असतात? मुळात शासन प्रशासन ही एक व्यवस्था आहे, ही माणसाने माणसासाठीच तयार केलेली व्यवस्था आहे. ही व्यवस्था योग्य पद्धतीने चालत नाही याची दोन कारणं मला वाटतात किंवा त्याचे परिणामही तशा पद्धतीने आपल्याला दिसून येतात. जेवढी आपली क्षमता आहे व्यवस्थाबद्ध रचना करण्याची त्या तुलनेत अतिरिक्त ताण त्या व्यवस्थांवरती आहे. मग ते शाळा असतील, महाविद्यालय असतील किंवा प्रवासी वाहतूक असेल, जेवढी व्यवस्था जितक्या लोकांची आपण करू शकतो त्याच्यापेक्षा अधिकचा ताण त्याच्यावरती आहे. आणि त्याच्यामुळे मग नियोजन कुठेतरी असंतुलित होतंय आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून आपल्याला ज्या योजना राबवायच्या असतील शासनाकडनं किंवा जे काम करायचंय ते योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. आणि शासन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना अनेक संधी देण्याचा प्रयत्न करत असतं. जसं आपण म्हणतो की ग्रामीण भागात सुद्धा शासनाने प्रचंड योजना केलेल्या आहेत ज्यांचा वापर करून गावातल्या लोकांनी गावातच राहावं ही अपेक्षा आहे. पण लोकांना वाटत असतं की मी शहरात गेलो तर अधिक वेगाने आर्थिक प्रगती करू शकेन आणि या भावनेने नुसताच तो स्वतः जात नाही तर त्याची पूर्ण कुटुंब जातं. आणि एकदा शहरीकरणाचा मोह किंवा शहरीकरणातला असणाऱ्या संधी याची एक सवय झाली की पुन्हा तो गावाला येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून रिव्हर्स मायग्रेशन
ह्या विषयावरती खूप चर्चा होताना ऐकायला येतं. तर असं समजा झालं आणि काही संधी गावांमध्येच लोकांना उपलब्ध झाल्या, तर जशी आपल्याकडे लोकसंख्या आहे ती योग्य पद्धतीने आपल्या गावांमध्ये शहरांमध्ये विखुरली गेली तर त्याचा काही उपयोग होईल असं वाटतं का तुम्हाला? रिव्हर्स मायग्रेशन शहराकडून परत गावाकडे, हं. अर्थात त्याची टक्केवारी किती आहे याकडेही आपलं लक्ष द्यायला लागेल. हा. किती लोकांची इच्छा असेल की पुन्हा एकदा गावाकडे ओके, येऊन खरंय. पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने जीवन जगावं, हा. तर 100 मधले आपण म्हणू 10%, हो. मग तेवढाच परिणाम तो होणार आहे. जर गावाचं शहरीकरणाच्या संदर्भात आपण विचार केला तर तुलनेने आर्थिक विषय हे जास्त आहेत. हं. आर्थिक संसाधनं आणि मग त्याची तुलना केली तर गावामधल्या संधी आणि मग त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो की रिव्हर्स मायग्रेशन हे कमी आहे. आणि गावाकडे येणारे कोण आहेत तर हे बरेचसे रिटायर्ड झालेले लोक आहेत, खरंय. ते गावाकडे येत आहेत होय. आणि तरुण पिढी ही शहराकडे जाणार आहे. हो. त्याच्यामुळे गाव आणि शहर असा तो भेद कायम राहिलेला आपल्याला दिसून येतो. आपण चर्चा केली की हे कसं वाढलं किंवा ही लोकसंख्येच्या संदर्भात अभ्यासच झाला नाही का, तर माल्थस या अभ्यासकाने सर्वप्रथम लोकसंख्या वाढीचा धोका जगासमोर आणला अच्छा. आणि त्यासोबत आपल्याकडे देखील आपले भारतीय अभ्यासक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन यांचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल, ज्याने लोकसंख्या ही समस्या नाहीये तर ही एक आपल्याला मिळालेली संधी आहे. अगदी बरोबर. कारण लोकसंख्येमध्ये काम करणारे हात जेवढे अधिक तेवढे त्या देशाचा विकास अधिक होऊ शकेल. हं. यासाठी आपण आपल्या युवकांना अधिक प्रशिक्षण, अधिक कौशल्य आणि आर्थिक सक्षम करणारं ज्ञान जेवढं अधिक देऊ तेवढं ते त्या देशाच्या फायद्याचं ठरेल असं सांगितलंय. वाढती लोकसंख्या याबाबत खूप विचार होतात, तर याबाबत काही मतप्रवाह सुद्धा असतील जगामध्ये, तर त्याबद्दल पण सांगा. निश्चितच या संदर्भात जसं म्हटलं की पहिली धोक्याची सूचना आपल्याला माल्थसच्या सिद्धांतापासून आली हं. आणि त्याच्यामध्ये एकीकडे अन्नधान्य आणि एकीकडे वाढती लोकसंख्या अशी चर्चा पुढे आली की ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात अन्नाचा तुटवडा जाणवू शकेल. अर्थात हा विचार मांडून सुद्धा 150 वर्ष झालेले आहेत. अच्छा. तर जसं काल बदलत जातो तसं तंत्रज्ञान नवीन पद्धतीचं जन्माला घालावं लागतं. हं. प्रॉब्लेम जसे आपल्याला दिसायला लागतात तसे आपण काही नवीन गोष्टी सुद्धा शोधायला लागतो आणि त्या शोधातूनच कुठेतरी शेती संदर्भात असतील किंवा औद्योगिकरणाच्या संदर्भात असेल हे शोध देखील त्याच कारणातनं निर्माण झालेले आहेत. जसं आपण म्हणतो की मला अडचण निर्माण झाली तर त्या अडचणीवरती माणूस म्हणून प्रयत्न करतो आपण काहीतरी उपाय शोधायचा आणि त्या शोधातनच त्या नवीन आपल्याला फॅसिलिटीज किंवा नवीन काही उपकरणं, नवीन काहीतरी तंत्रज्ञान आपल्या समोर येतं. नवीन शेती पद्धती देखील निर्माण झाले. बिना पाण्याची किंवा बिना जमिनीची सुद्धा शेती हळूहळू हो, हो. प्रसिद्ध होऊ लागलेली आहे. या संदर्भात काही जे अभ्यासक आहेत त्यांचं मत आहे की लोकसंख्या हा खरोखर प्रॉब्लेम आहे का, तर तो त्यावेळी प्रॉब्लेम असतो ज्यावेळी त्याचे मध्ये आपण नियोजन करत नाही. त्याच्या संदर्भातले जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते आणि त्या नैसर्गिक आपत्तीनं आपल्याला बाहेर पडायचं असतं आणि हजारो लोकांचे जेव्हा प्रश्न असतात त्यावेळी ते आपत्ती कुठेतरी सावरताना आपल्याला वाटतं की खरोखर हे प्रॉब्लेम झालेले आहेत. पण ज्यावेळी देशासमोर काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, देशाला समजा सैनिक लागणार असतील किंवा शेती करणारे चांगले हात लागणार, श्रमिक लागणार असतील, तर त्यावेळी लोकसंख्या ही पॉवर म्हणून पुढे येते. आणि त्यासाठी ड्युमांट नावाच्या अभ्यासकाने एक छान मत मांडले, ते मला इथे सांगायला नक्कीच आवडेल की ज्याप्रमाणे आर्थिक स्तर हे बदलत जातात आणि त्या आर्थिक स्तरामध्ये काम करणारी माणसं जेवढे अधिक इन्व्हॉल्व्ह होतात, अधिक समावेश त्यांचा असतो, त्यावेळी ती व्यवस्था आपण म्हणतो सक्षम झाली. आणि ज्यावेळी ही सक्षम माणसं प्रत्येक व्यवस्थेत निर्माण होतात, मग ते तंत्रज्ञान असेल, शेती असेल, शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, त्या ठिकाणी सक्षम माणसं, प्रशिक्षित माणसं जेव्हा अधिक प्रमाणात जातील त्यावेळी ती व्यवस्था म्हणून आणि पर्यायाने समाज किंवा देश म्हणून अधिक आपण सक्षम होत जाऊ. लोकसंख्या फक्त बोलतोय, पण स्त्री पुरुषांचं जे प्रमाण आहे ते पण कुठेतरी असंतुलित होताना आपल्याला पाहायला मिळतंय, तर त्याविषयी सांग. हा, स्त्री पुरुष असंतुलित प्रमाण याची बऱ्याच वेळा चर्चा होते तर विवाहाच्या संदर्भात. तर मुळात ते तसं नाहीये. एक निसर्गाची स्वतःची रचना आहे, ती थोडीशी आपण जाणून घेतली तर निसर्गामध्ये निसर्गाचीच एक स्वतःची अशी रचना आहे ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष प्रमाण काय असावं हे निसर्गाने ठरवून दिलेलं आहे प्रत्येक प्राण्याच्या संदर्भात. मात्र माणूस म्हणून जगताना आपण आपल्या विज्ञानाने तयार केलेले नवीन नवीन तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यातनं मग पुन्हा आपण विचार करतो की भविष्यात मला कोण उपयोगी येणार आहे आणि त्यातनं मग स्त्री भ्रूण हत्यासारखा विषय सुद्धा पुढे आला. त्यासोबत अनेक समस्या देखील निर्माण झाल्या की स्त्रिया आहेत तर त्या दुय्यम आहेत. तर मुळात ही भावनाच काढण्यासाठी आवश्यक असणारा पहिला मूलभूत घटक जो आहे, ज्याची कन्सेप्ट अमर्त्य सेन यांनी मांडले, मिसिंग वुमनची कन्सेप्ट मांडली, ही स्त्री भ्रूण हत्येमधून ज्या स्त्रिया दगावल्या किंवा जगात आणूच दिल्या गेल्या नाही, तर हे प्रश्न भारतातच निर्माण
निर्माण झाले का, तर नाही. असे प्रश्न जगात सर्वत्र निर्माण झाले, मात्र अच्छा. चर्चा अधिक का झाली, कारण त्याचं प्रमाण अधिक काही ठिकाणी झालं की जाणीवपूर्वक स्त्री अपत्य जन्माला आणूच द्यायचं नाही आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याला नष्ट करायचंय. पण आपण हा विचार करायला पाहिजे एक माणूस म्हणून की स्त्रियांमध्ये असणारी श्रमशक्ती, स्त्रियांमध्ये असणारी कल्पकता, स्त्रियांमध्ये असणारी अर्निंग पॉवर ही अधिक सक्षम जेवढी करता येईल आणि त्यासाठी त्यांच्यापर्यंत शिक्षण, त्यांच्यापर्यंत प्रशिक्षण आपल्याला पोहोचवता येईल का, आणि ते जर का अधिक पोहोचलं, म्हणजे अगदी सोपं उदाहरण घेऊ आपण की गावातली स्त्री आणि शहरातली ती स्त्री, तर गावातली स्त्रीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो का, आणि असेल तर ती तिचा शिक्षणाचा अधिकार वापरते का, तिला मूल होऊ देण्याचा अधिकार वापरते का, आणि त्या तुलनेत शहरामध्ये असलेली स्त्री ती जर का अधिक शिक्षित असेल तर ती म्हणेल फार फार तर 2 मुलं मला बास झाली. पण गावामध्ये असं अजूनही दिसून येत नाही. म्हणजे विवाह असेल, मुलं जन्माला येणं असेल, शिक्षणाच्या संदर्भातले निर्णय असेल, या निर्णय प्रक्रियेत अजून स्त्रिया सहभागी होत नाहीयेत आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून स्त्रियांकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जात आहे. सर, ह्या लोकसंख्या नियंत्रणाबाबत स्त्रियांची भूमिका तुम्हाला महत्वाची वाटते का? नक्कीच, आणि खूप चांगला प्रश्न विचारला. स्त्रियांची भूमिका ही 100% महत्वपूर्ण आहे लोकसंख्या या विषयाच्या संदर्भात. कारण ज्या देशातील स्त्रिया या सक्षम आहेत, ज्या देशातील स्त्रिया ह्या अधिक प्रशिक्षित आहेत, आर्थिक योगदान देणारे आहेत आणि स्वतःचं मत ठामपणे मांडणारे आहेत, त्या देशांमध्ये निश्चितच अतिरिक्त लोकसंख्येचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि आपल्या भारत देशाचा विचार केला तर केरळ राज्य अशासाठीही प्रसिद्ध आहे की तिथे महिला ठामपणे सांगतायत की मला इतकीच मुलं बास झाली, आणि महिलांकडे ते मुलं जन्माला घालण्याचे हक्क असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याचा संबंध त्यांच्या क्रयशक्तीशी, त्यांचा संबंध त्यांच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे या बाबीच्या दृष्टिकोनातून महिला अधिक सक्षम होणं, मग त्या शिक्षणाच्या संदर्भात असतील, त्या कौशल्याच्या संदर्भात असतील, त्या राजकीय दृष्टिकोनाच्या संदर्भात असतील, त्या धार्मिकतेच्या बाजूनेही विचार केला तर त्या अधिक जेवढ्या सक्षम होतील तेवढं नियंत्रण त्यांचं लोकसंख्येसंदर्भातल्या विविध प्रश्नांवरती अधिक याने येईल. भारताला युवकांचा देश असं म्हटलं जातं आणि तुम्ही जसं म्हटलं की ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनीही सांगितलंय की भारताची वाढती लोकसंख्या ही चिंता नाहीये तर संधी आहे. तर याविषयी पण आम्हाला सविस्तर सांगा. अमर्त्य सेन हे आपल्या देशातील नोबेल विजेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जो मांडलेला आहे तो अगदी थोडक्यात आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू की मानवी व्यक्ती हे एक संसाधन म्हणून आपण बघायला पाहिजे. मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, आणि तो जर का संसाधन म्हणून पाहिला तर ते संसाधन अधिक विकसित करण्यासाठी म्हणून त्याला काय करता येईल, अधिक प्रशिक्षण देता येईल का, अधिक चांगली कौशल्य देता येतील का, आणि त्या कौशल्य आणि संसाधन आणि मानवाची जी बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर करून आपल्याला व्यक्ती, आपल्याला कुटुंब, आपल्याला गाव आणि पर्यायाने देश सक्षम करता येईल का, असा तो विचार आहे. आणि निश्चितपणे त्यांचं मत आहे की मानवाला अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करून आपण त्याची आर्थिक उत्पादन शक्ती वाढवू शकतो. बौद्धिक क्षमतांसोबतच तांत्रिक क्षमता त्याच्याकडे अधिक दिल्या तर तो निश्चितपणे आर्थिक उत्पादन चांगल्या पद्धतीने करू शकेल. एकीकडे आपण युवकांच्या बद्दल बोलतो तर वृद्धांची संख्या वाढते आहे, तर जागतिक दृष्ट्या ही समस्या आहे का आणि त्याच्याकडे आपण कसं पाहता? वृद्धत्व या संकल्पनेकडे आपण कसं बघतोय हा मूळचा भाग आहे. तर आपण म्हणूया क्रयशक्ती असणारा व्यक्ती तो जर का आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल आणि आर्थिक योगदान देत असेल तर त्याला आपण वृद्ध म्हणायचं का? अगदी सोपं एक उदाहरण घेऊया आणखीन एक, की 80 वर्षाचा एक व्यक्ती हा काम करतो आहे आणि पैसेही कमवतो आहे आणि आर्थिक योगदान देतो आहे, आणि दुसरा 25 वर्षाचा युवक हा घरात बसलेला आहे आणि आयतं खातो आहे, असं थोडक्यात आपण म्हणूया. तर आपण वृद्ध कोणाला म्हणणार? कमवत्या व्यक्तीला किंवा बसलेल्या माणसाला. हाही त्याचा भाग आहे. त्याच्यामुळे भारताला तरुण देश आपण का म्हणतोय? कारण सरासरी वयोमानानुसार 28 ते 35 या वयोगटातली तरुणांची लोकसंख्या आपल्याकडे अधिक आहे. पण हीच लोकसंख्या आपल्याला ज्यावेळी बेरोजगारी होते किंवा काही दुर्घटना घडतात किंवा आरोग्याची समस्या निर्माण होते त्यावेळी आपल्याला ही समस्या म्हणून पुढे येते. त्याऐवजी ही समस्या म्हणून पुढे येण्याऐवजी हेच युवक जर प्रशिक्षित असतील, हेच युवक जगाच्या दृष्टिकोनातनं आवश्यक असणारा घटक भाग असतील तर ते आपल्या देशाला खूपच मोठी संधी आहे. कारण जगाचा विचार केला तर काही प्रगत देश आहेत, जसं जपानचा आपण उल्लेख करतो की प्रगत देश आहे जिथे सरासरी आयुर्मान जास्त आहे आणि तिथली लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता तिथे असणाऱ्या वृद्धांची संख्या अधिक आहे आणि त्या वृद्धांची सेवा शुश्रूषा करणं, त्या वृद्धांच्या आरोग्याच्या
संदर्भातली समस्या आणि वृद्धावस्थेमुळे निर्माण होणाऱ्या अन्य समस्या ह्या हँडल करायला मग कुठेतरी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. आणि अर्थातच भारतासारख्या देशातील युवकांना ती संधी आहे. पण सेवा शुश्रूषा या माध्यमातून सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकेल. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो ही समस्या देखील आहे. भारतात थोडं समस्या ती हल्ली जाणवू लागलेली आहे, पण ही समस्या आपल्याला दिसते थोडी शहरात अधिक आहे. ग्रामीण भागात अजूनही आपण वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली दिसत नाही. ती शहरांमध्ये दिसून येते, कारण ती गरज झालेली आहे. मुळात शहरामध्ये मुलांचीच संख्या मर्यादित आहे. मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर आहेत आणि त्यावेळी घराती माणसं 60 ते 65 या वयाची किंवा 60 ते 80 या वयाची ही एकटी थांबलेली आहेत आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आरोग्याच्या असतील, आर्थिकतेच्या अनुषंगाने असेल, त्या समस्या आपल्याला अधिक दिसून येतात. पर्यायाने आपल्याला असं म्हणता येईल की दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे. एक वाढती लोकसंख्या आणि वाढती लोकसंख्येमध्ये क्रयशक्ती किंवा ज्याला आपण म्हणतो की अर्निंग पॉवर असणारी माणसं ही जेवढी अधिक होत जातील तेवढी आपली युवा शक्ती अधिक सक्षम बनेल. आणि आपण नेहमी सकारात्मक विचार करायला पाहिजे. लोकसंख्या ही कधीच अडचण नाहीये. ती योग्य पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना जर का आपण प्रशिक्षित करू शकलो, त्यांच्या हाताला काम देऊ शकलो, त्यांच्या बुद्धीला काम देऊ शकलो, तर नक्कीच पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बदल परिवर्तन झाल्याचे आपल्याला दिसून येतील. आणखीन चांगली गोष्ट सांगायला आपल्याला निश्चित वाटेल की भारतामध्ये स्टार्टअप इंडिया सुरू झाल्यापासून अनेक नव उद्योजक हे निर्माण झाले. अनेक इंजिनियर सुद्धा इंजिनिअरिंग सोडून शेती कामाकडे वळलेले आहेत, गावाकडे वळलेले आहेत. मात्र याचं प्रमाण अल्प आहे. कुठेतरी ते वाढायला पाहिजे. जेव्हा गाव समृद्ध होईल तर अर्थातच त्यावेळी शहरातला युवक किंवा शहराकडे जाणारा युवक हा गावात थांबणार आहे. आणि समृद्ध गावं कशी होतील याकडे आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे आपण म्हणतोय की खेड्यांकडे चला असेल किंवा प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे, ह्या ज्या आधीच्या अभ्यासकांनी आपल्यासमोर ठेवलेली जी दिशा आहे त्या दिशेकडे आपण वळायला हवं. वाढती लोकसंख्या, संधी आणि समस्या दोन्ही विषयांवर बोललो. पण लोकसंख्या ही वाढत जाणार असं जर विचार केला तर आगामी 20 ते 25 वर्षांनंतर आपल्या देशासमोर कोणती आव्हानं ही लोकसंख्या निर्माण करेल असं तुम्हाला वाटतं? देशासमोर आव्हानं आहेतच, जगासमोर. आता जग हे एक घटक मानलं जात आहे, कारण एका देशाशी दुसऱ्या देशाशी संबंध आहेत. नुकत्याच काही देशांमध्ये युद्ध झाली आणि आपल्याकडे लोकांना चूल पेटवायला लागली. हे आपण म्हणजे एका देशाचा संबंध दुसऱ्या देशातल्या तंत्रज्ञानाशी आहे, दुसऱ्या देशातल्या वस्तूंशी आहे, सेवांशी आहे. त्याच्यामुळे जग म्हणून आपण एकमेकांसोबत जोडले गेलेले आहोत. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा परिणाम होणार आहे. आणि जर का अशी अव्यवस्थाबद्ध पद्धतीने जर का लोकसंख्या आपल्या समोर निर्माण झाली, कोणतंही नियोजन नसलेले, तर ही मोठा प्रॉब्लेम असणार आहे, समस्या असणार आहे. सगळ्यात मोठी समस्या असणार आहे संसाधन आणि त्या संसाधनांसमोरची मालकी. म्हणजे आज जगामध्ये अधिक संसाधनं मिळवण्याची एक स्पर्धा सुरू झालेली आहे आणि मग अधिक संसाधनं ज्याच्या ताब्यात त्याची जगावरती सत्ता, असं कुठेतरी म्हणून ती जागतिक युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते. भारत देशाचा विचार केला तर भारतामध्ये आपण म्हणतो की ह्या युवकांचा देश आहे, पण ह्या युवकांच्या हाताला जर का काम नसेल तर मग त्याचे दुष्परिणाम म्हणून मग कुठेतरी सोशल मीडियावरती चुकीच्या गोष्टी होतात किंवा अनप्रोडक्टिव्ह गोष्टी ह्या अधिक होतात किंवा विध्वंसक गोष्टी अधिक होतात. म्हणजे हा एक मोठा दुष्परिणाम आहे. जसं आपण म्हटलं की शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, वाहतूक व्यवस्था असतील, या सगळ्यांवरती प्रचंड ताणाचं वातावरण निर्माण होतं. आणि मग त्या ताणाच्या वातावरणामुळे जे मूलभूत गोष्टी आपल्याला ज्याच्यावरती खर्च करायचे आहेत किंवा ज्या सेवा सुविधा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायच्या त्या आपण पोहोचवू शकत नाही, कारण आपल्याला दुसऱ्या काहीतरी गोष्टींचं नियोजन करण्यासाठी किंवा दुसरी समस्या सोडवण्यासाठी तिथे जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे ते आर्थिक असंतुलन निर्माण होतं. जसं आपण शासकीय योजना खूप चांगल्या पद्धतीचे आहेत, म्हणजे त्या चांगल्या पद्धती वापरून आपण प्रत्येक हाताला काम देऊ शकतो, प्रत्येकाला स्वयंरोजगार निर्माण करता येणं शक्य आहे. पण नियोजन नसल्यामुळे बऱ्याचशा युवकांचा कल हा सरकारी नोकरीकडे. त्यामुळे मग आपल्याला दिसतं की जागा आहेत 100 आणि हजारो लाखो फॉर्म भरले जातात आणि मग 100 जणांनाच नोकरी मिळणार आहे आणि मग बाकीचे युवक जे आहेत ते बेरोजगार राहतात आणि बेरोजगारीतनं मग आणखी त्याचे दुष्परिणाम म्हणून अगदी नशेखोरी किंवा वाईट गोष्टी ज्या घडत आहेत समाजात ते गुन्हेगारी स्वरूपात दिसून येतात, फसवणुकीच्या संदर्भात दिसून येतात. म्हणजे चांगली सुशिक्षित प्रशिक्षित व्यक्ती योग्य पद्धतीने मार्गाला
व्हायला लागली तर ती आर्थिक उत्पादनात वाढ करते हो. आणि तीच जर का रिकामी बसली तर सायबर क्राईमचे गुन्हे आहे किंवा फसवणुकीच्या गोष्टी आहेत या अधिक होतात. श्रोते हो, आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे आणि प्राध्यापक सचिन सनगरे सरांनी वेगवेगळ्या पैलूंच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पैलूंवरती आपलं मत मांडलं आणि आपल्या प्रत्येकालाच विचार करायला त्यांनी भाग पाडलंय की लोकसंख्या ही समस्या नाहीये, संधी आहे. पण मग संधी आहे, मग त्याचा वापर कसा करायचा, मग त्याच्यात आपल्या प्रत्येकाचीच भूमिका किती महत्वाची आहे. शासन नेहमीच काम करत असतं, पण आपणही ह्या सगळ्या गोष्टीचा किती जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे, अशा वेगवेगळ्या पैलूंवरती सरांनी आज आपल्याला इथे मार्गदर्शन केलं. सर, आज आपण इथे आलात आणि महत्वाच्या या विषयावरती आमच्याशी चर्चा केली, तर माहिती दिलीत आणि जगात काय चाललंय, देशात काय चाललंय आणि आपला देश कुठे या दृष्टीने गेला पाहिजे असंही आपण आम्हाला इथे आज सांगितलं. आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य